प्रॅक्टिस सेट 47 सुरू करण्याच्या आधी आपल्याला थोडंसं सरफेस एरिया काय आहे हे पाहायचं आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड आणि सरफेस एरिया ऑफ द क्यूब हेच एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. मग सरफेस एरिया म्हणजे काय? द सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज द सम ऑफ द एरियाज ऑफ ऑल इट्स फेसेस. एक क्युबॉइड दिलेला आहे, त्या क्युबॉइडला 6 फेसेस असतात. अ क्युबॉइड हॅज 6 फेसेस, 1 2 3 4 5 and 6 असे वरचा खालचा समोरील 2 आणि बाजूचे 2 असे 6 फेसेस असतात. इच फेस इज अ रेक्टँगल. यामधला प्रत्येक फेस जो आहे तो रेक्टँगल शेप आहे. अपोजिट फेसेस हॅव सेम एरिया. यामधले जे अपोजिट आहे म्हणजे वरचा आणि खालचा किंवा समोरासमोरील जे 2 आहे याला सेम एरिया असतो. इच एज इज परपेंडिक्युलर टू द अदर 2 एजेस इट मीट्स. Let L be the height. Let L be the length of the horizontal face of the cuboid and B be the breadth. Let H be the height of its vertical sides. म्हणजेच L जी आहे हॉरिझॉन्टल म्हणजेच ही जी आडवी आहे ही लेंथ आहे, या क्युबॉइडची लेंथ आहे. नंतर ब्रेड्थ, ब्रेड्थ जी आहे ही इथे B दाखवलेला आहे आपल्याला, ही ब्रेड्थ आहे. आणि H जी दाखवलेली आहे ती हाईट आहे. नेक्स्ट, आता यामध्ये आपण जर ही डायग्राम बघितली तर इथे आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल ABCD, ABC आणि D या रेक्टँगलचा एरिया इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल GHEF. GHE आणि F म्हणजेच हा रेक्टँगल आणि हा रेक्टँगल सेम आहे, L इंटू B. आपण एरिया कशाने काढतो? L इंटू B. हे आधी आपण फॉर्म्युला शिकलेलो आहोत की एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू L इंटू B. तर आता हे 2 रेक्टँगल आहेत ते सेम आहेत. देन एरिया ऑफ रेक्टँगल ADGB, ADG आणि F. देन एरिया ऑफ रेक्टँगल ADG आणि F. हा एक रेक्टँगल आहे आणि याच्या समोरील रेक्टँगल BCHE हे समोरासमोरील 2 रेक्टँगल म्हणजे तिथे B इंटू H. आणि एरिया ऑफ रेक्टँगल CHGD, CHG आणि D हा एक रेक्टँगल CHGD इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल ABEF, ABE आणि F हा एक रेक्टँगल म्हणजेच हा एक रेक्टँगल आणि हा दुसरा रेक्टँगल. हे सुद्धा येतील L इंटू H. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड इक्वल टू सम ऑफ एरिया ऑफ ऑल द रेक्टँगल्स. क्युबॉइडचा जर टोटल सरफेस एरिया आपल्याला काढायचा असेल तो किती असतो? इक्वल टू सम ऑफ एरिया ऑफ ऑल रेक्टँगल्स. जेवढे हे 6 रेक्टँगल्स इथे आहे याची सम म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड. हेन्स याचा फॉर्म्युला कसा तयार होईल? टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड इक्वल टू 2. आता इथे हे 2 रेक्टँगल म्हणजे 2 लेंथ इंटू ब्रेड्थ. त्यानंतर परत 2 रेक्टँगल म्हणजेच B इंटू H आणि परत 2 रेक्टँगल म्हणजेच L इंटू H. ते आपण इथे लेंथ इंटू ब्रेड्थ प्लस ब्रेड्थ इंटू हाईट आणि प्लस लेंथ इंटू हाईट इथे लिहून घेतलं. ते सर्व 2-2 आहेत म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर आपण 2 लिहिलं. आता L इंटू B, B इंटू H, L इंटू H इक्वल टू टॉईस LB प्लस BH प्लस LH हा फायनल फॉर्म्युला आहे. कशाचा? टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड जर काढायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला इथे लिहावा लागतो, टॉईस LB प्लस BH प्लस LH. याचप्रमाणे आता आपल्याला सरफेस एरिया ऑफ द क्यूब जर काढायचा आहे, हा इथे क्यूब जो आहे हा दाखवलेला आहे. या क्यूब मध्ये काय काय आहे? क्यूब हॅज 6 फेसेस. क्युबॉइडला सुद्धा 6 फेसेस असतात, क्यूबला सुद्धा 6 फेसेस असतात. इच फेस इज स्क्वेअर. आता याच्यामधला प्रत्येक फेस जो आहे तो स्क्वेअर शेप आहे. हे जे हा जो स्क्वेअर आहे हा याचा फेस आहे. एरिया ऑफ ऑल फेसेस इज इक्वल. हे सर्व जे फेसेस आहेत 6 यांचा जो एरिया आहे तो सर्व इक्वल आहे, सारखा आहे.
लेट द साइड ऑफ इच स्क्वेअर बी एल. याची जी साइड आहे, ह्या ज्या साइड आहेत या आपण एल असं समजतो. हेन्स एरिया ऑफ वन फेस ऑफ द क्यूब इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर. आता या क्यूबचा जो वन फेस आहे, सपोज हा फेस जर आपण अजून केला तर याचा जेवढा एरिया आहे तो काय आहे, एका एरिया ऑफ स्क्वेअर. मग आपल्याला या पूर्ण क्यूबचा जर टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर आपण काय करू, टोटल सरफेस एरिया म्हणजेच काय, सम ऑफ एरियाज ऑफ 6 स्क्वेअर. आता या क्यूब मध्ये किती स्क्वेअर आहेत, 6 स्क्वेअर आहे, म्हणून आपण इथे 6 इंटू सम ऑफ एरियाज ऑफ 6 स्क्वेअर, 6 स्क्वेअरच्या एरियाची सम, म्हणून आपण इथे लिहितो 6 इंटू साइड स्क्वेअर. आता एरिया ऑफ स्क्वेअर जर काढायचा असेल तर आपण कुठलं सूत्र वापरतो, साइड स्क्वेअर, म्हणून आपण इथे याला साइड किती आहेत, 6, म्हणून 6 इंटू साइड स्क्वेअर. आता इथे आपण याची साइड जी आहे ती एल अजून केली, म्हणून आपण इथे साइडच्या ऐवजी एल लिहिलं, म्हणून 6 इंटू एल स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब काढण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे. आता प्रॅक्टिस सेट 47 मध्ये आपण या दोन फॉर्म्युलांचा यूज करून प्रॅक्टिस सेट 47 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. चला तर प्रॅक्टिस सेट 47 सॉल्व्ह करूया. Practice set 48. Practice set 47. Question number 1. Find the total surface area of the cubes having the following sides. Sides are given here. First example is 3 centimeter, second 5 centimeter, third 7.2 meter, fourth 6.8 meter and fifth 5.5 meter. आपल्याला सर्व गिवन लेंथची वर्डची काढायची आहे. वन बाय वन आपण काढू. फर्स्ट एक्झाम्पल, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. आपल्याला इथे टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब काढायचा आहे आणि या जेवढेही आपल्याला 5 ज्या लेंथ दिलेल्या आहे सर्वांसाठी आपल्याला एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. त्याचा फॉर्म्युला असतो टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इक्वल टू 6L स्क्वेअर. आता इथे आपण फर्स्ट एक्झाम्पल जर घेतलं तर 6 हा आपण तसाच लिहिलेला आहे आणि इथे 3 सेंटीमीटर ही लेंथ टाकलेली आहे आणि 3 3 जार 9, इथे याचा 9 3 चा स्क्वेअर 9, 6 9 जार 54 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे आपलं फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे. सेकंड 5 सेंटीमीटर, तर आपल्याला हाच फॉर्म्युला इथे लिहायचा आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इक्वल टू 6L स्क्वेअर. आता 6 आपले तसेच राहतील आणि L स्क्वेअरच्या जागेवर आपण 5 ही व्हॅल्यू पुट करणार आहोत, 5 स्क्वेअर. तर इथे आता 5 5 जार 25 आणि हे 6 यांचं मल्टिप्लिकेशन 6 25 इंटू 6 इक्वल टू 150 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला नेक्स्ट स्लाइडवर तिसऱ्या एक्झाम्पलचं टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब काढायचं आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इक्वल टू 6L स्क्वेअर. या पाचही गणितामध्ये फॉर्म्युला जो आहे तो सेम राहणार आहे, फक्त आपल्याला इथे व्हॅल्यू ज्या आहे लेंथच्या वेगवेगळ्या टाकायच्या आहेत. आता आपल्याला इथे L स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ती 7.2 दिलेली आहे, ही आपण इथे टाकणार आहोत. 6 हा आपण तसाच लिहिला ॲज इट इज. 6 इंटू याचा स्क्वेअर 72 चा 51.84 आणि यांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 311.04 स्क्वेअर मीटर. याचप्रमाणे फोर्थ एक्झाम्पल, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इक्वल टू 6L स्क्वेअर. आता फोर्थ एक्झाम्पल मध्ये जी लेंथ आहे ती दिलेली आहे 6.8. हेन्स याचा स्क्वेअर आपण इथे घेतलेला आहे 46.24 आणि 6 आपले
या फॉर्म्युल्यामधले आपण तसेच लिहिलेले आहेत. एलच्या जागेवर आपण ही लेंथ टाकली आणि याचा स्क्वेअर केला आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 277 प्लस 44 277 प्लस 277.44 स्क्वेअर मीटर ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. फिफ्थ एक्झाम्पल सुद्धा असंच आहे. एक्झाम्पल नंबर 5. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इक्वल टू 6L स्क्वेअर. 6 ऍज इट इज लिहायचा. L स्क्वेअर वर आपल्याला इथे L ची व्हॅल्यू जी दिलेली आहे फिफ्थ एक्झाम्पल मध्ये ती टाकायची आहे. लेंथ 5.5 स्क्वेअर. 5.5 चा स्क्वेअर जो आहे तो 30.25 × 6 याचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 181.5 स्क्वेअर मीटर. Here we complete question number 1. Now question number 2. Find the total surface area of the cuboids of the length, breadth and height as given below. जो टोटल सरफेस एरिया आपल्याला क्युबॉइडचा काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे सर्वच एक्झाम्पल मध्ये आणि इथे आपल्याला लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट यांच्याच व्हॅल्यूज फक्त बदलून दिलेल्या आहेत. तर एकच फॉर्म्युला आपण या सर्व व्हॅल्यूज दिलेल्या आहे त्यासाठी वापरणार आहोत. आता फर्स्ट एक्झाम्पल सोडवू. 12 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड. इथे आपल्याला क्युबॉइड विचारलेला आहे म्हणून आपण इथे टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड हा फॉर्म्युला वापरणार आहोत. इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रेड प्लस ब्रेड इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. 2 आपण तसेच ठेवू. ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यूज पुट करू. लेंथ आहे 12 सेंटीमीटर ती लिहिली आपण इथे. इंटू बी आहे 10 सेंटीमीटर म्हणून आपण इथे 12 इंटू 10 घेतलेला आहे. आता प्लस हे साइन तसंच लिहिलं. आता इथे बी आणि एच याचं मल्टिप्लिकेशन. बी किती आहे 10 सेंटीमीटर, देन एच हाईट 5 प्लस पुन्हा लेंथ आपली आहे 12 इंटू हाईट आहे 5. त्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन आपण करू. हे ब्रॅकेटच्या बाहेरचे 2 तसेच ठेवू. आता 12 इंटू 10 120, देन 10 इंटू 5 50 आणि 12 इंटू 5 60. तर हे 2 आपण तसेच ठेवले आणि या सर्वांची सम केली. 120 प्लस 50 प्लस 60 यांची सम जी आलेली आहे ती आलेली आहे 230 आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं 2 0 0 2 3s are 6 and 2 2s are 4. इथे 460 स्क्वेअर मीटर आपली इथे फर्स्ट एक्झाम्पल सेकंड मधलं क्युबॉइडचा सरफेस एरिया आलेला आहे. सेकंड मध्ये दिलेला आहे 5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर, 1.4 सेंटीमीटर. आता इथे 5 सेंटीमीटर ही लेंथ आहे, ब्रेड्थ आहे 3.5 आणि हाईट आहे 1.4 सेंटीमीटर. फॉर्म्युला आपल्याला तोच लिहायचा आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड इक्वल टू 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. 2 आपण तसेच लिहू. L आणि B च्या व्हॅल्यूज पुट करू. L मीन्स 5, B मीन्स 3.5 यांचं मल्टिप्लिकेशन इथे. देन प्लस B इंटू H म्हणजेच 3.5 इंटू 1.4 आणि परत L इंटू H म्हणजेच 5 इंटू 1.4 सॉरी इथे 1.4 इंटू 5 याचं मल्टिप्लिकेशन आलं 7. 2 आपण हे ठेवले इथे आणि याची सम केली. तिन्ही व्हॅल्यूज आहे याची सम आली आहे 29.4 आणि परत याचं मल्टिप्लिकेशन आपण इथे केलेलं आहे. 2 4s are 8, 2 9s are 18, कॅरी 1, 2 2s are 4 and 5 means 58.8 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट एक्झाम्पल. इथे सुद्धा लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट दिलेली आहे. तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड इक्वल टू 2L
इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एल इंटू एच. 2 आपण तसेच ठेवणार आहोत आणि व्हॅल्यू पुट करू. व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला इथे याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ते आलेलं आहे 5. या दोन व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 4.8 आणि 2.5 इंटू 2.4 याचं मल्टिप्लिकेशन 6 आलेलं आहे. यांची आपण आता सम करणार आहोत. नेक्स्ट स्टेपमध्ये इथे यांची आपण सम केली आणि हे 2 जे होते हे या ब्रॅकेटला इंटू असल्यामुळे इथे इंटूचं साइन दिलं आणि यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं. 8 2 जार 16 कॅरी 1 5 इंटू 2 10 आणि कॅरी 1 म्हणजेच 11 अगेन कॅरी 1 2 1 जार 2 अँड कॅरी 1 मीन्स 3 31.6 स्क्वेअर मीटर. Example, total surface area of the cuboid equal to 2LB plus BH plus LH. आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज इथे पुट करायच्या आहेत. 8 इंटू 5 प्लस 5 इंटू 3.5 प्लस L means height, L means length 8 इंटू height 3.5. 2 आपण बाहेर तसेच ठेवले. इथे 8 5 are 40 5 into 3.5 17.45 and 8 into 3.5 means 28 आणि याची सम केली आपण ती आली 85.5 into 2. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 171 स्क्वेअर मीटर आपल्या इथे आन्सर आलेला आहे. Example number 3. A matchbox is 4 cm long, 2.5 cm broad and 1.5 cm in height. Its outer sides are to be covered exactly with craft paper. How much paper will be required to do so? Matchbox ची इथे आपल्याला लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट दिलेली आहे आणि त्याचं जे आउटर साइड आहे त्या पेपरने कव्हर करायचे आहे. तर आपल्याला किती पेपर लागेल असं इथे विचारलेलं आहे. बघू याचं सोल्युशन नेक्स्ट स्लाइड वर. लेंथ ऑफ द मॅच बॉक्स L इक्वल टू 4 सेंटीमीटर गिव्हन आहे. गिव्हन आपण आधी लिहून घ्यायचं आहे. लेंथ दिलेली आहे 4 सेंटीमीटर, ब्रेड दिलेली आहे 2.5 आणि हाईट दिलेली आहे 1.5 सेंटीमीटर. हेन्स टोटल सरफेस एरिया ऑफ द मॅच बॉक्स इथे आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपण हा क्युबॉइडचा जो फॉर्म्युला आहे तोच इथे यूज करणार आहोत. आणि मग लेंथ, ब्रेड्थ, हाईट, लेंथ, हाईट याच्या व्हॅल्यूज आपण इथे पुट केल्या. 2 आपण तसेच ठेवले आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 4 इंटू 2.5 10, 2.5 इंटू 1.5 3.75 आणि यांचं मल्टिप्लिकेशन 6 आलेलं आहे. मग या तिन्ही टर्मची आपल्याला सम करायची आहे. ती आलेली 19.75 इंटू 2 आणि याचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 39.5 स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला काय विचारलं होतं इथे की हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड. इथे आपल्याला लिहिता येईल हेन्स 39.5 स्क्वेअर सेंटीमीटर पेपर विल बी रिक्वायर्ड. An open box of length 1.5 meter, breadth 1 meter and height 1 meter is to be made for use on the trolley for carrying garden waste. How much sheet metal will be required to make this box? The inside and outside surface of the box is to be painted with rust proof paint at rate of rupees 150 per square meter. How much will it cost to paint the box? यामध्ये आपल्याला एक ट्रॉली बनवायची आहे जे गार्डन मधील केरकचरा बाहेर नेऊन टाकण्यासाठी वापरण्यात येणार आहे आणि त्याची लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला ती ट्रॉली बनवण्यासाठी किती मेटलची शीट लागणार आहे हे सुरुवातीला विचारलेलं आहे. आणि त्यानंतर ती ट्रॉली बनवल्यानंतर त्याला इनसाइड आणि आउटसाइड दोन्ही बाजूनी पेंट करायचं आहे. तर त्यासाठी पेंटचा रेट दिलेला आहे 150 पर स्क्वेअर मीटर. तर असं आपल्याला किती रुपयाचा पेंट लागणार आहे हे इथे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच या एक्झाम्पल मध्ये 2 गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. पुढील स्लाइडवर एक्झाम्पल बघू.
सुरुवातीला आपण गिव्हन लिहून घेऊ. लेंथ ऑफ द बॉक्स मीन्स L इक्वल टू 1.5 मीटर, ब्रेड्थ B मीन्स 1 मीटर अँड हाईट H इक्वल टू 1 मीटर. सिन्स द बॉक्स इज ओपन ऍट द टॉप. आता हा जो बॉक्स आहे हा ओपन आहे. एरवी आपण क्युबॉइडचा फॉर्म्युला जेव्हा वापरतो त्याच्यामध्ये 6 साइड असतात. इथे आपल्याला 5च काढायचे आहेत कारण इथे बॉक्सची वरची साइड जी आहे ती ओपन आहे. हेन्स शीट रिक्वायर्ड टू मेक द बॉक्स इक्वल टू टोटल सरफेस एरिया ऑफ द बॉक्स मायनस एरिया ऑफ द टॉप. टॉपचा एरिया आपल्याला इथे काउंट करायचा नाहीये कारण आपल्याला 5च साइड काउंट करायचे आहे. आपण इथे फॉर्म्युला लिहून घेतला जो आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH मायनस LB, म्हणजे एक साइड आपण इथून मायनस केली. आता आपल्याला 2 इंटू LB प्लस 2 इंटू BH प्लस 2 इंटू LH मायनस LB. आता इथे आपण मायनस LB केल्यानंतर LB यातला एक कट झाला, म्हणजेच इथे नुसता LB राहिला आणि 2BH आणि 2LH हे तसेच राहिले. तर आपण इथे व्हॅल्यूज पुट करून घेऊ जे आपण ऍट द टॉप लिहिलेले आहे. सुरुवातीला 1.5 लेंथ आहे, ब्रेड्थ आहे 1, 2 इंटू ब्रेड्थ 1 आणि हाईट 1 प्लस 2 इंटू लेंथ 1.5 इंटू 1. आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं 1.5 इंटू 1 मीन्स 1.5 अँड हिअर 2 इंटू 1 मीन्स 2 अँड 2 इंटू 1.5 इंटू 1 मीन्स 3. या सर्वांचं आपण इथे मल्टिप्लिकेशन केलं ते आलेलं आहे 1.5 प्लस याचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 2 इंटू 1 इंटू 1 मीन्स 2 अँड 2 इंटू 1.5 इंटू 1 म्हणजेच 1.5 इंटू 2 म्हणजेच 3 आणि याचं सर्वांचं ऍडिशन आलेलं आहे 6.5 स्क्वेअर मीटर. इथे आपण शीट रिक्वायर्ड टू मेक द बॉक्स इक्वल टू टोटल सरफेस एरिया ऑफ द बॉक्स काढलेला आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊ. आता आपण नेक्स्ट स्लाइड वर आलो. सिन्स द इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स आर टू बी पेंटेड. आपल्याला ती जी ट्रॉली आहे तो जो बॉक्स आहे त्याचा आतली साइड आणि बाहेरची साइड पेंट करायची आहे. तर मग पेंट किती लागेल, तर आपल्याला किती एरिया पेंट करायचा आहे त्यासाठी आपण एरिया टू बी पेंटेड काढून घेऊ. हेन्स एरिया टू बी पेंटेड इक्वल टू 2 इंटू एरिया ऑफ द बॉक्स. एरिया ऑफ द बॉक्स आपण सुरुवातीला आधीच्या स्लाइड वर काढला, तो आपला आला होता 6.5 आणि हे 2 आपण इथे तसेच लिहिले. 2 इंटू 6.5 यांचं मल्टिप्लिकेशन आला 13 स्क्वेअर मीटर. सिन्स द इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स आर टू बी पेंटेड. त्या बॉक्सची आतली साइड आणि बाहेरची साइड आपल्याला पेंट करायची आहे. हेन्स एरिया टू बी पेंटेड इक्वल टू 2 इंटू एरिया ऑफ द बॉक्स. तर 2 आपण तशीच लिहिले इथे आणि एरिया ऑफ द बॉक्स आपण काढलेला आहे आपल्या या आधीच्या स्लाइड मध्ये, प्रिव्हियस स्लाइड मध्ये. तो आपला आला होता 6.5. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर इथे 13 स्क्वेअर मीटर हे आन्सर आपल्याला मिळतं. टोटल कॉस्ट ऑफ पेंटिंग इक्वल टू एरिया टू बी पेंटेड इंटू रेट पर स्क्वेअर मीटर. आता आपल्याला इथे पेंटिंग साठी किती खर्च येणार हे विचारलेलं होतं, म्हणून आपण इथे लिहिलं टोटल कॉस्ट ऑफ पेंटिंग इक्वल टू एरिया टू बी पेंटेड. तर एरिया टू बी पेंटेड जो आहे तो इथे आपण काढलेला आहे, तो आला 13 स्क्वेअर मीटर आणि रेट आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे 150 पर स्क्वेअर मीटर. तो आपण इथे पुटअप केला. एरिया टू बी पेंटेड 13 अँड रेट पर स्क्वेअर मीटर इक्वल टू 150. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते ती आहे 1950 रुपीज. हेन्स 6.5 स्क्वेअर मीटर शीट ऑफ मेटल विल बी रिक्वायर्ड. आता आपल्याला यामध्ये 2 प्रश्न विचारले होते की सुरुवातीला विचारलं होतं किती शीट आपल्याला लागेल, तर आपण इथे त्याचा आन्सर लिहिला 6.5 स्क्वेअर मीटर शीट ऑफ मेटल विल बी रिक्वायर्ड. आणि सेकंड आपल्याला विचारला होता खर्च पेंटिंग साठी किती येणार, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत अँड
The cost of painting the box will be ₹1950. अशा प्रकारे आपल्या इथे प्रॅक्टिस सेट 47 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे पायथागोरस थेरम. लवकरच पायथागोरस थेरम मधील प्रॅक्टिस सेट 48 घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.